Hello student. So today I am going to start exercise 4.6 and example 8. If matrix A is 1 minus 2 5 6 and matrix B is a 3 minus 1 3 7, find AB minus 2I where I is the unit matrix of order 2. विद्यार्थी मित्रों, if matrix A is given 1 minus 2 5 6 and matrix B is given 3 minus 1 3 7, this order is 2 by 2. matrix A आणि matrix B ची ऑर्डर इथं 2 by 2 दिलेली आहे. फाइंड AB minus 2I where I is the unit matrix of order 2. I हे काय आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ऑफ ऑर्डर किती 2, म्हणजेच I ची किंमत आपल्याला काय घ्यायचं आहे 1 0 0 1. सुरुवातीला आपल्याला प्रोडक्ट ए बी काढायचा आहे. मॅट्रिक्स ए ची किंमत दिलेली आहे, मॅट्रिक्स बी ची किंमत दिलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला प्रोडक्ट ए बी मायनस 2I फायनली आपल्याला काढायचं आहे. ओके, देअरफॉर गिव्हन मॅट्रिक्स ए इज is 1 minus 2 5 6. okay, given matrix A is 1 minus 2 5 6 and matrix B is 3 minus 1 3 7. मॅट्रिक्स ए ची किंमत दिलेली आहे, मॅट्रिक्स बी ची किंमत दिलेली आहे. मॅट्रिक्स ए इज 1 minus 2 5 6 and matrix B is 3 minus 1 3 7. आपल्याला प्रोडक्ट ए बी काढायचं आहे. सुरुवातीला आपण ए बी काढून घेऊ. इथं प्रोडक्ट ए बी ए इंटू बी, मॅट्रिक्स ए इंटू बी. मॅट्रिक्स ए इज 1 minus 2 5 6 इंटू मॅट्रिक्स बी इज 3 minus 1 3 7. ओके, आता मॅट्रिक्स ए ची किंमत लिहिलं, मॅट्रिक्स बी ची किंमत लिहिलं. ए इंटू बी ची किंमत आपल्याला काढायचं आहे. मॅट्रिक्स ए इज 1 minus 2 5 6 and मॅट्रिक्स बी इज 3 minus 1 3 7. प्रोडक्ट ए बी काढू आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. विद्यार्थी मित्र, यापूर्वी आपण बरेच एक्झाम्पल पाहिलेले आहेत. दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट कसा घ्यायचा, रोनं काय करायचं आपल्याला कॉलमनं मल्टिप्लाय करायचं. रो इंटू कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. पहिल्या रोमध्ये 2 एलिमेंट आहेत, कॉलममध्ये 2 एलिमेंट आहेत. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल 1 इंटू 3 मायनस 2 इंटू, पहिल्यानं पहिल्याला मल्टिप्लाय करा, दुसऱ्यानं दुसऱ्याला, इथं मायनस 2 इंटू 3. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. पहिल्या रोनं काय करायचं आपल्याला दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करायचा. लिहिते वेळेस मात्र पहिल्याच रोच्या पोझिशनला लिहा 1 इंटू मायनस 1. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू मायनस 1 अँड मायनस 2 इंटू 7 अँड मायनस 2 इंटू 7. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 3 मायनस 2 इंटू 3. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू मायनस 1 अँड मायनस 2 इंटू 7. ओके, आता पहिल्या रोनं काय केलं आपण दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय केलं, फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय केलं. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम 5 इंटू 3 प्लस दुसऱ्या एलिमेंटनं दुसऱ्याला मल्टिप्लाय करा 6 इंटू 3. 5 इंटू 3 प्लस 6 इंटू 3. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम 5 इंटू मायनस 1. सेकंड रो सेकंड कॉलम पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला मल्टिप्लाय करा 5 इंटू मायनस 1 अँड 6 इंटू प्लस 6 इंटू 7. दुसऱ्या एलिमेंटनं काय करायचं आपल्याला दुसऱ्याला मल्टिप्लाय करायचं 6 इंटू काय असेल 7. देअरफॉर 1 इंटू 3 इज 3 मायनस 2 इंटू 3 इज 6. 3 minus 6, 1 into minus 1 is a minus 1 and minus 2 into 7 is a minus 14. Minus 1 minus 14.
5 into 3 is a 15 plus 6 into 3 is a 18. 15 plus 18 and 5 into minus 1 minus 5. 5 into minus 1 minus 5 plus 6 into 7 is a 42. 6 into 7 is a 42. 1 into 3, 3. Minus 2 into 3, minus 6. 1 into minus 1, minus 1. And minus 2 into 7, minus 14. 5 into 3, this product is a 15. And 6 into 3, this product is a 18. 15 plus 18. 5 into minus 1, minus 5. Plus 6 into 7 is a 42. Okay. 3 minus 6 minus 3. 3 वजा 6 वजा 3 येईल. Minus 1 minus 14, this addition is a minus 15. Okay. And 15 plus 18, this addition is a 33. 15 plus 18, this addition is a 33. 8 plus 5, 13. 13 ला 3 carry 1. 1 plus 1, 2. 2 plus 1 is a 3. This addition is a 33. Minus 5 plus 42 means 42 minus 5 is a 37. This is the value of AB. Product AB equal to minus 3 minus 15, 33, 37. Okay. Therefore, I is an identity matrix of order 2 by 2. 1 0 0 1. I हे काय आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा त्यालाच काय म्हटलं जातं युनिट मॅट्रिक्स. दिस ऑर्डर इज अ 2 by 2. आय हा युनिट मॅट्रिक्स आहे म्हणजेच याची ऑर्डर किती आहे 2 by 2 दिलेली आहे. इथं ऑर्डर 2 मीन्स 1 0 0 1. डायगोनल एलिमेंट्स आर 1 अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 इज कॉल्ड युनिट मॅट्रिक्स. बरोबर आहे. डायगोनल एलिमेंट हे काय असले पाहिजेत ओनली 1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट हे काय असले पाहिजे 0. म्हणजेच धिस ऑर्डर इज अ 2 by 2. म्हणजेच आय इक्वल टू 1 0 0 1 आपल्याला घेता येईल. देअरफॉर 2i 2 into matrix I 2 into I is a 1 0 0 1. आता मॅट्रिक्स I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सला काय करा 2 न मल्टिप्लाय करा. देअरफॉर 2 into 1 is a 2. 2 into 0 is 0. 2 into 0 is 0. And 2 into 1 is काय असेल इथं 2. म्हणजे मॅट्रिक्स 2i ची किंमत निघाली तर देअरफॉर 2i is a 2 0 0 2. ओके. देअरफॉर AB minus 2i. देअरफॉर AB minus 2i आपल्याला काढायचं आहे. AB minus 2i इक्वल टू. आता AB ची किंमत आपण काढलेली आहे. AB is a minus 3 minus 15. AB is a minus 3 minus 15. AB is a minus 3 minus 15. 33, 37 minus 2i minus as it is ठेवलं 2i ची किंमत इथं आपण काढले 2 0 0 2. 2 0 0 2. ओके. 2 0 0 2. आता ह्या दोन्हीची सबट्रॅक्शन करू. AB minus 2i minus 3 minus 2. दिस ॲडिशन इज अ minus 5. वजा 3 वजा 2 ची बेरीज करा. minus 2 minus 3. दिस ॲडिशन इज अ minus 5. minus 15 minus 0 is a minus 15. And 33 minus 0. 33 minus 0 is a 33. 33 minus 0 is a 33. And 37 minus 2 is a 35. Is a 35. The value of AB minus 2i. AB minus 2i. AB minus 2i equal to minus 5, minus 15, 33 and 35. Okay. विद्यार्थी मित्र हो, आपण नेक्स्ट एग्जाम्पल पाहू. नेक्स्ट एग्जाम्पल इज इफ मॅट्रिक्स A is a 4 3 2 minus 1 2 3
या मॅट्रिक्समध्ये 2 रो आणि 3 कॉलम इथं दिलेले आहेत. मॅट्रिक्स बी इज अ 1 2 -1 0 1 -2. मॅट्रिक्स बी ची किंमत दिलेली आहे. शो दॅट द मॅट्रिक्स ए बी इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. यापूर्वी आपण बघितले सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असतो त्या मॅट्रिक्सला काय म्हणता येईल, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 0 येतो त्या मॅट्रिक्सला काय म्हणता येईल, सिंग्युलर मॅट्रिक्स. सुरुवातीला आता मॅट्रिक्स ए ची किंमत इथं दिलेली आहे, मॅट्रिक्स बी ची किंमत दिलेली आहे. सुरुवातीला प्रोडक्ट आपल्याला ए बी काढावं लागेल, त्यानंतर त्याचा डिटर्मिनंट पाहावा लागेल. डिटर्मिनंट चेक केल्यानंतर नॉट इक्वल टू जर 0 असेल व्हॅल्यू ए बीची, तर आपल्याला काय म्हणता येईल, ए बी इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके. देअरफॉर गिव्हन मॅट्रिक्स ए इज मॅट्रिक्स ए ची किंमत लिहू इथं 4 4 3 2 -1 2 0 and matrix B is 1 2 -1 0 1 -2. आता मॅट्रिक्स ए ची किंमत लिहिलं, मॅट्रिक्स बी ची किंमत लिहिलं. मॅट्रिक्स बी इज 1 2 -1 0 अँड 1 -2. आपल्याला काढायचं प्रोडक्ट ए बी काढायचं आहे. तर सुरुवातीला ए बी काढू आपण. प्रोडक्ट ए बी इक्वल टू ए बी इज a 4 3 2 -1 2 0. ए ची किंमत लिहिलं आपण मॅट्रिक्स ए इंटू मॅट्रिक्स बी इज 1 2 -1 0 1 -2. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. रोनं काय करायचं आहे, कॉलमला मल्टिप्लाय करायचं. आपल्याला माहिती आहे, आपण यापूर्वी एक्झाम्पल पाहिलेले आहेत. प्रोडक्ट कसा घ्यायचा, रोनं काय करायचं, आपल्याला कॉलमला मल्टिप्लाय करायचं. इथं मॅट्रिक्स ए बी, मॅट्रिक्स ए मध्ये 2 रो आणि 3 कॉलम आहेत आणि मॅट्रिक्स बी मध्ये मात्र 3 रो आणि 2 कॉलम आहेत. आपल्याला काय करायचं आहे, रोनं कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट रो मध्ये 3 एलिमेंट आहेत, कॉलम मध्ये 3 एलिमेंट आहेत. म्हणजे इथं कंडिशन सॅटिस्फाय होते. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला, म्हणजेच आपल्याला 4 × 1 प्लस असेल प्लस करा. प्लस काय असेल आता इथं +3 × सेकंड एलिमेंटनं सेकंडला 3 × काय -1. पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला मल्टिप्लाय केलं 4 × 1 प्लस काय असेल इथं 3 × -1. आता नेक्स्ट एलिमेंट इथं काय असेल +2 × काय असेल तिसऱ्या एलिमेंटनं इथं तिसऱ्याला 2 × 1 झालं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. रो मात्र तीच आहे, लिहिते वेळेस सेकंड पोझिशनला लिहा. पहिली रो दुसरा कॉलम इथं लिहिता येईल 4 × 2 +3 × 0. पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला मल्टिप्लाय केलं 4 × 2 +3 × 0 +2 × काय असेल इथं -2 2 × -2. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम झालं. आता दुसऱ्या रोनं काय करता येईल, पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करू. सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 × 1 +2 × काय असेल इथं -1. पहिल्या एलिमेंटनं पहिल्याला, दुसऱ्या एलिमेंटनं दुसऱ्याला, तिसऱ्या एलिमेंटनं तिसऱ्याला प्लस काय असेल इथं 0 × 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो सेकंड कॉलम -1 × 2, दुसऱ्यानं दुसऱ्याला प्लस काय असेल इथं 2 × 0. ओके. अँड 0 × किती इथं +0 × -2. आपण आता इथं मल्टिप्लिकेशन घेऊ. 4 × 1 is 4, 3 × -1 -3 and +2 × 1 is 2. 4 × 1 4, 3 × -1 -3 and 2 × 1 is 2. 4 × 2 is 8. 3 × 0 is 0 and 2 × -2 is -4. -1 × 1 is -1 and 2 × -1 is -2 and 0 × 1 is this product is 0. Okay. -1 × 2 -2, 2 × 0 is 0 and 0 × -2 also 0. Okay.
Therefore 4 plus 2 is a 6, 6 minus 3 is a 3, 8 plus 0 8, 8 minus 4 is a 4, minus 1 minus 2 plus 0, this addition is a minus 1 minus 2 is a minus 3, minus 2 plus 0 is, this addition is a minus 2. Product AB is 3 4 minus 3 minus 2. Okay, therefore डिटर्मिनंट ए बी. आता ए बीचा डिटर्मिनंट आपण चेक करता येईल. डिटर्मिनंट ए बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 3 4 minus 3 minus 2. Okay, डिटर्मिनंट ए बी इक्वल टू 3 4 minus 3 minus 2. दिस प्रोडक्ट इज अ 3 इंटू मायनस 2. सुरुवातीला हा गुणाकार घ्या 3 इंटू मायनस 2. हा गुणाकार घेत असताना मायनस घ्या. मायनस 3 इंटू काय असेल इथं मायनस 3 इंटू 4. सुरुवातीला हा प्रोडक्ट घ्या 3 इंटू मायनस 2. हा गुणाकार घेत असताना दिस डायरेक्शन इज अ मायनस. मायनस 3 इंटू 4 आपल्याला असं लिहिता येईल 3 इंटू मायनस 2 इज अ मायनस 6. मायनस मायनस प्लस 3 into 4, this product is a 12. Minus 6 plus 12 is a 6. Determinant AB equal to 6. Determinant AB ची किंमत निघाली 6. याचा अर्थ AB not equal to 0. म्हणजेच लिहिता येईल तर therefore determinant AB not equal to 0. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0 होतो म्हणजेच काय असेल ए बी इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, देअरफॉर ए बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, म्हणजेच काय असेल ए बी हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे हे आपल्याला दाखवायचं होतं. ए बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपण दाखवलेला आहे. ओके.